तर गुढीपाडव्यानिमित्त सकाळी सकाळी गुढी तर उभारली, पण त्याच्यात आमच्याकडून त्या गुढीला लिंबाचा डगळाच बांधायचा राहिला. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी कोणतरी टीव्हीवरती महाराजांचं गुढीपाडवा निमित्त विशेष भागावरती कीर्तन लावलेलं होतं, पण ते ऐकण्यासाठी माझ्याशिवाय तिथं कोणी उपस्थित नव्हतं. नंतर बघितलं तर आई साहेबांचं गुढीला लागण्यासाठी फुलांचा हार ववायचं काम चालू होतं आणि त्याच्यासोबत गॅसवरती कुकर मध्ये पूर्णसाठी डाळ पण शिजवायचं काम चालू होतं. तेवढ्यात पप्पांचं आगमन झालं आणि बांबूला गुढी बांधून घेतली. तयार झाल्यावर बाहेरून गुढीला बांधण्यासाठी पहिली जागा डिसाईड केली, पण ती काय आमच्या आई साहेबांना पटली नाही, त्याच्यामुळे तिला चेंज करून घेतलं. त्यानंतर गुढीला खिडकीत उभं राहिलं, पण त्याच्यात पण सगळं बांधून बिंदून झाल्यानंतर कळलं की गुढीला लिंबाचा डगळाच बांधायचा राहिला. मग काय दुसरा पर्याय नव्हता, त्याच्यामुळे परत खाली काढून घेतली आणि नंतर परत सगळं व्यवस्थितपणे बांधलं आणि दिली एक परची उभरून. त्यानंतर दरवाजाला आंब्यांचं पानांचं तोरण बांधून घेतलं. नंतर घरात येऊन बघितलं तर आई साहेबांचं स्वयंपाक करायचं काम चालू होतं. त्याच्यात मला काही काम धंदा नव्हता, त्याच्यामुळे मला दिलं खोबरं भाजायचं काम. खोबरं भाजल्यानंतर कांद्याला भाजायचं होतं, पण त्याच्यात ते माझ्याकडून भलतंच काळ पटून गेलं. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळीकडचे नैवेद्य पण तयार करून घेतले आणि त्यानंतर बाहेरून आई साहेबांच्या हस्ते गुढीला नैवेद्य देऊन पूजा पण करून घेतली.